बापरे, किती नालायक आहे ही बाई. देवघरातच हाताने असं प्रकार ऐकून तुम्हीही शॉक व्हाल. जराही काही वाटलं नाही. इतक्या पवित्र ठिकाणी असं सगळं अगदी शांतपणे सुरू होतं. दुपारची वेळ, घरातले लोक जेवण करून विश्रांती घेत होते. बाहेर उन्हाचा तडाखा, आत शांतता. मुख्य दरवाजा पूर्ण बंद नाही, फक्त ओढलेला. घरात कोणताही संशय नाही, कोणतीही घाई नाही. आणि अशा वेळी एक सावली हळूच दार ढकलते. आत येते एकही आवाज न करता. ती सरळ हॉलमध्ये थांबत नाही, आजूबाजूला नजर फिरवते. कोणी पाहत नाही ना याची खात्री करते. तिच्या चेहऱ्यावर ना भीती ना घाई, जणू ती या घरचीच आहे अशा आत्मविश्वासाने ती पुढे सरकते. तिचं लक्ष ठरलेलं असतं. ती थेट घरातील सर्व पवित्र कोपऱ्याकडे वळते. देवघर जिथे रोज अगरबत्ती लावली जाते, जिथे सकाळ संध्याकाळ आरती होते, जिथे घरातील मोठी माणसं श्रद्धेने बसतात, तिथे ती उभी राहते. काही क्षण ती शांतपणे बघते, मग हात पुढे करते. हळूच एक मूर्ती उचलते. आवाज होऊ नये म्हणून काळजीपूर्वक ती आपल्या पिशवीत ठेवते. हे एकदाच नाही, ही तिची सवय झाली होती. दुपारची तीच वेळ, तोच पॅटर्न. घरात प्रवेश, देवघर गाठणं आणि मौल्यवान वस्तू घेऊन निघून जाणं. कुणालाही काहीच कळत नव्हतं. लोकांना वाटायचं कदाचित घरातच कुठे ठेवली असेल. काहींनी तर स्वतःलाच दोष दिला. एका घरात मात्र मोठी खळबळ उडाली. देवघरातील चांदीच्या मूर्ती, त्यावरील सोन्याचे अलंकार आणि इतर वस्तू अचानक गायब झाल्या. घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. इतक्या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या जागेतून वस्तू गायब कशा झाल्या? बाहेरून जबरदस्तीचे कोणतेही चिन्ह नव्हते. तक्रार करण्यात आली. तपास सुरू झाला. पोलिसांनी परिसरातील हालचाली तपासायला सुरुवात केली. CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज पाहिले गेले. सुरुवातीला काहीच स्पष्ट होत नव्हतं, पण एक चेहरा वारंवार दिसू लागला. एकच महिला, वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये. ती कधी साध्या कपड्यात, कधी डोक्यावर ओढणी घेतलेली. तिच्या चालण्यात घाई नसायची. ती एखाद्या सामान्य स्त्रीपणे वावरायची. त्यामुळे कुणालाही संशय येत नव्हता. पण पोलिसांच्या नजरेत ती आता संशयित ठरली होती. गुप्त माहिती गोळा करण्यात आली. तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं. ती नेमकी कोणत्या वेळी बाहेर पडते, कुठे जाते, कोणाला घरांच्या आसपास फिरते, सगळं काही नोंदवलं जात होतं. काही दिवस शांतपणे निरीक्षण करण्यात आलं. एक दिवस सापळा रचला गेला. ती नेहमीप्रमाणे बाहेर पडली. दुपारची वेळ. पुन्हा एकदा ती एका घराच्या दिशेने वळली, पण यावेळी तिच्या प्रत्येक पावलावर नजर होती. ती आत जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी तिला थांबवलं. सुरुवातीला तिने काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. फक्त ती ओळखीच्या घरी जात होती असा दावा केला. पण तिच्या हालचाली, फुटेज आणि मिळालेल्या माहितीत विसंगती दिसू लागली. चौकशी तीव्र झाली तसं तिचा आत्मविश्वास ढासळू लागला. शेवटी तिने कबुली दिली. ती मान्य करू लागली की दुपारच्या वेळी घरांची पाहणी करायची. ज्या घरांचे दरवाजे पूर्ण बंद नसत, तिथे ती सहज प्रवेश करायची आणि थेट देवघरातील चांदीच्या मूर्ती आणि मौल्यवान वस्तूंवर हात साफ करायचे. तिच्या घराची झडती घेण्यात आली. तिथे जे सापडलं ते पाहून सर्वच थक्क झाले. वेगवेगळ्या घरांमधून चोरीला गेलेल्या चांदीच्या मूर्ती एकत्र ठेवलेल्या होत्या. काहींवर अजूनही पूजेचे चिन्ह दिसत होते. एकूण किंमत सुमारे 3.25 लाखांच्या आसपास होती. या प्रकरणाने लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. देवासमोर ठेवलेल्या वस्तूही सुरक्षित नाहीत का? इतके शांतपणे, कोणतीही जबरदस्ती न करता कुणी घरात येऊ शकतं, ही जाणीवच अस्वस्थ करणारी होती. पोलिसांनी पुढील तपास सुरू ठेवला. अजून किती घरांमध्ये अशाच प्रकारे चोरी झाली आहे याचा शोध घेतला जात आहे. काही नागरिकांनीही पुढे येऊन आपल्याकडे अशाच घटना घडल्याची माहिती दिली. या घटनेनंतर अनेकांनी दुपारच्या वेळी दरवाजे व्यवस्थित बंद ठेवण्यास सुरुवात केली. देवघरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्या. परिसरातील सतर्कता वाढली. लोक आता अनोळखी व्यक्तींकडे बारकाईने लक्ष ठेवू लागले. ही घटना फक्त चोरीची नव्हती, ती विश्वासघाताची होती. जिथे श्रद्धा असते तिथेच हात घालण्याची मानसिकता लोकांना अधिक वेदनादायक वाटली. कारण देवघर म्हणजे केवळ चांदी सोन्याच्या वस्तू नव्हे, तर भावना असतात. या संपूर्ण प्रकारामागे कोणताही मोठा टोळका नव्हता, ना एखादी गुंतागुंतीची योजना होती. ती एक सराईत महिला, जिला लोकांच्या निष्काळजीपणाचा अचूक अंदाज होता आणि त्या अंदाजाचा फायदा घेत ती वारंवार हे कृत्य करत होती. आता ती पोलिसांच्या ताब्यात आहे. तिच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल परत मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपासात अजून काही धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पण प्रश्न अजूनही तोच आहे. आपल्या घरात आपल्या देवासमोर ठेवलेल्या वस्तूंची जबाबदारी आपण किती घेतो? निष्काळजीपणा कधी कधी मोठ्या नुकसानीला कारणीभूत ठरतो, हे या घटनेने दाखवून दिलं. आणि शेवटी उलगडा झाला. ही सर्व कृत्य करणारी एक महिला होती, जी दुपारच्या शांत वेळेचा फायदा घेत घरात शिरायची आणि देवघरातील चांदीच्या मूर्ती चोरून करून न्यायची. तिच्याकडून सुमारे 3.25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.